आता बघू नेमका विषय असा आला का पाईप रेंज पण आपण विसरून गेलेलो. मागं काहीच बिल्डिंग बघा केवढी मोठी. नाशिक रोडला पण एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे गाईज. तर फायनली आपण आलेलो आता भद्रकालीमध्ये. गाईज हे 3 फायर एक्सटिंग्विशर आहे, हे आता आपल्याला द्यायचे इथं. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण जाणार आहे नाशिक रोडला. आपल्याला एक हॉस्पिटल आहे गाईज, त्या हॉस्पिटलला एक फायर एक्सटिंग्विशर द्यायचा आहे, म्हणजे रिफिलिंग केलेला आहे त्यांचा तो फायर एक्सटिंग्विशर द्यायचा आहे. आणि त्यानंतर गाईज आपल्याला अजून त्यांचा एक होजरील आहे. तो होजरील जो आहे तो कंटिन्यू सारखा आहे ना असं मागं निघून राहिलं, का बरं काय तिथे काही कळत नाही. तर आता जाऊ तिथं, झालं तर नवीन फासनर लावू त्याला आणि त्यानंतर ते सगळं फिटिंग करून टाकू. तर गाईज सर्वात पहिले जायचं आहे आता आपल्याला आपल्या गोडाऊनला. तो गाईज तर इथं आलेलो आहे. आपल्याला गोडाऊनवरून काय काय घ्यायचं, फासनर घ्यायचे गाईज. फासनर, त्या फासनरच्या साईजचं आपलं हे पण घ्यावं लागेल, काय म्हणतात त्याला आपलं काय म्हणते गाईज, बीट पण घ्यावं. फासनर ते भेटलेलं आहे बघा. हे फासनर असे 4 घ्यावं लागते. राम हुए प्रीत, हे 4 फासनर आहे ते याच्याच साईजचं बीट. तर आता आपण निघालेलो आहे बघा. हे सगळं मटेरियल घेऊन दिसलं गाईज. एवढं सारं मटेरियल आहे, सिलेंडर प्लस टूल बॅग पण. फासनर आलेले आता नाशिक रोडला. हॉस्पिटल आहे साई श्रद्धा म्हणून काहीतरी हॉस्पिटल आहे गाईस. त्याच्यात आहे ना, हे बघा हा जो पंप आहे का, हा पंप झालेला आहे लॉक. आता बघू नेमका विषय असा आला का पाईप रेंज पण आपण विसरून गेलेलो. मागं काहीच बिल्डिंग बघा केवढी मोठी. नाशिक रोडला पण एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. कसं दिसतंय नाशिक इथून. ही एरिया आहे ना गाईज, इकडून पुढं देवळाली कॅम्प. आणि आपला प्रदीप भाऊ पण आलेला आहे आज जोडीला. बघू आता प्रयत्न करू लॉक खोलायचं. खुललं तर चांगली गोष्ट. चालू होतं गोडाऊनला, तिकडचं जे नाशिक रोडचं होतं सगळं काही काम केलं गाईज. मी आता आलो तर गाईज आता आपण परत चाललेलो आहे पुढं, माहिती आहे का, भद्रकाली शालीमारला जाणार आहे आपण. भद्रकालीला हे बघा गाईज, हे जे 3 फायर एक्सटिंग्विशर आहे ना, याची आपल्याला आता डिलिव्हरी करायची. फुल उन्हात आणत जायचं, डोक्याला ताणलेलं आहे. काय घ्यायचं होतं, काही नाही, ओके झालं. एवढा बॅकर ऊन आहे ना, अक्षरशः उन्हात आहे ना, ब्लॉक काढायची सुद्धा इच्छा होणे राहिली. आता सावलीत येऊन थांबलो म्हणजे सरांच्या घराच्या बाहेर आलेले. आपल्याला आहे ना काही सरांना एक चेक द्यायचं आहे. नेमके सर नाही आहे पण त्यांच्या शेजारी कोणाकडे द्यायचं, वरचे काकांकडे द्यायचं. तो हा चेक द्यायचा आता आपल्याला. कुठे चेक खाली पडला नाही, हे बघा हा चेक. आलेले आता भद्रकालीमध्ये गाईज. हे 3 फायर एक्सटिंग्विशर आहे, हे आता आपल्याला द्यायचे इथं. हा लॉज आहे ॲक्च्युली, नाही काय इथं नाव आहे क्रिस्टल लॉज म्हणून आहे. तर ॲक्च्युली या लॉजमध्ये द्यायची 3 फायर एक्सटिंग्विशर. डिलिव्हरी करून टाकू. ऊनले बेकार त्याच्या भद्रकालीमध्ये फुल भांडणं चालू होते, कोणातरी मारावाने आपसामध्ये. अर्धा किलोमीटर घर राहिलेलं आहे गाईज माझं. आणि ऊन एवढं बेकार आहे ना, डायरेक्ट डोकं आहे नाही बाई, एवढं डायरेक्ट खतरनाक वालं दुखायला लागलेलं आहे. एवढा हा कच्चा रस्ता इथून फक्त अर्धा किलोमीटर, अर्धा पण नाही गाईज, 150 मीटर घर आहे फक्त इथून. तरी एवढं बेकार ऊन आहे. म्हटलं आता डायरेक्ट थांबून घेऊ म्हटलं थोडं. हे बघा हे लिंबाचं झाड आहे गाईस, लिंबाच्या झाडाखाली थांबून तो जातो घरी, आंघोळ करतो, डायरेक्ट झोपून घेणार. झोप आली पाहिजे कारण घरातले गरम होतं.
सो गाईज तर जस्ट नाव आपण आलेलो आहोत तशी घरी आणि आपली हॅक्की बघा गाईज कशी वाट बघते आपली हॅक्की हॅक्की हॅक्की. चला गाईज जातो आता घरात मस्त जेवण करून झोपतो कारण खूप झोप लागलेली आज दुपारी झोपच नाही आली 3 टाईम आंघोळ केली आज. बाय बाय जय महाकाल गाईज भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.